नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस.जे. फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये, तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस.जे. फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण आज 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक बॅच लॉन्च करणार आहे, ज्या बॅचचं नाव आहे एस.जे. फार्माज DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच. तर ती बॅच आपण आज लॉन्च केलेली आहे. तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं होतं की विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपली जी बॅच आहे त्या बॅचवर विशेष डिस्काउंट लॉन्च ऑफर राहणार आहे. ती लॉन्च ऑफर फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आत्ता मी एका तासा अगोदर बॅच लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 62 ते 65 विद्यार्थ्यांनी ती बॅच जॉईन केलेली आहे. आलं लक्षात? आता राहिलेल्या 30-35 विद्यार्थ्यांनंतर ही बॅच काय होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, ऑटोमॅटिकली याची प्राईस काय होऊन जाईल, वाढून जाईल. तर ती बॅच तुम्हाला लवकरात लवकर परचेस करायची आहे. आता बॅचबद्दल जर सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बॅचचं नाव काय आहे, तर एस.जे. फार्माज DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच. आलं लक्षात? 2026 म्हणजे 2026 मध्ये येणारी जी आरोग्य भरती आहे, ज्यालाच आपण DHS फार्मसी ऑफिसर रिक्रुटमेंट म्हणतो आहे की नाही. आरोग्य भरतीमध्येच आपलं एक पद आहे फार्मसी ऑफिसर, त्याची भरती म्हणतो. तर याचे 136च्या वर आणि 150च्या खाली दोन्हीच्या दरम्यान वगैरे काय येऊ शकतात, वॅकन्सीज येऊ शकतात. रिजन वाईज पूर्ण रिजनमध्ये 136 वॅकन्सी वगैरे येऊ शकतात. आलं लक्षात? तर त्यासाठी TCS एक्झाम कंडक्ट करेल. बट काही विद्यार्थी किंवा काही अशी चर्चा आहे की ही जी एक्झाम आहे ती MPSC द्वारे जर कंडक्ट केल्या गेली तर मग काय. तर मी तुम्हाला एवढं सांगतो की ही बॅच जी आहे ही आपण प्युअरली TCSनं जो सिलेबस दिलेला आहे DMERला ॲज वेल ॲज DHSमध्ये याच्या अगोदर घेतलेल्या एक्झामनुसार, तर त्याच्या बेसिसवर आहे. पण जर ही एक्झाम जर MPSCकडे गेली तर MPSC जो सिलेबस देईल तो सिलेबस मी तुमचा कंप्लीट करून देईल, याची गॅरंटी माझी. ज्यांनी जे फार्मसीचा सिलेबस दिलेला आहे टेक्निकल सब्जेक्टचा, तर तो पूर्ण कव्हर केला जाईल, ही गॅरंटी माझी. पण सध्या तरी असं वाटतं की 2-3 महिन्यात जर भरती झाली तर ती MPSCद्वारे नाही TCSद्वारे घेतल्या जाईल असं मला वाटतं. कारण की एवढ्या लवकर प्रोसेस करणं MPSCला पॉसिबल नाही, कारण की त्यांच्याकडे अजून खूप सारे पदं जाणार आहेत. ओके, आता या बॅचचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हे क्लिअरली बघून घ्या आणि त्यानंतरच ॲडमिशन घ्या. सर्वात महत्त्वाचं की आपण जे लॉन्च करणार होतो ते लाईव्ह करणार होतो. पण लाईव्हमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला लाईव्ह जातो आणि खूप सारे विद्यार्थी लाईव्ह चालू असताना मला कॉल करतात. तर ते कॉल करत असताना हे जे लाईव्ह आहे ते काय होतं, डिस्कनेक्ट होतं किंवा इंटरप्ट होतं, कोणाला आवाज जात नाही, ब्लर होतं, अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे हा मी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकत आहे. ओके, लॉन्च झालेली आहे, तुम्ही कधीही परचेस करू शकता. बघा, ही जी बॅच आहे TCSच्या सिलेबसवर बेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, सगळ्यात महत्त्वाचं रेकॉर्डेड लेक्चर. पूर्ण तुमचा जो सिलेबस आहे TCSने दिलेला, त्या एक टॉपिकवर वेगवेगळे रेकॉर्डेड लेक्चर याच्यामध्ये डे बाय डे ॲड केल्या जातील. मी काय म्हणत आहे, ॲड केल्या जातील, म्हणजेच पूर्णपणे ॲड केलेले नाहीत. 20 तारखेच्या नंतर, म्हणजे आज 14 एप्रिल आहे, 20 एप्रिलपर्यंत तुम्हाला डेट दिलेली आहे मी ॲडमिशनची, तर ती तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. 20 तारखेच्या नंतर मी एक असे रेकॉर्डेड लेक्चर त्याच्यामध्ये ॲड करत जाणार आहे, जेणेकरून एक्झाम येण्याच्या अगोदर पूर्ण सिलेबस तुमचा रेकॉर्डेड लेक्चरद्वारे कव्हर केला जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण एस.जे. फार्माज टेस्ट सिरीजसुद्धा ॲड केलेली आहे. आपली जी DHS फार्मसी ऑफिसरची संपूर्ण टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची फक्त ते टेस्ट सिरीज घेऊ शकतात. ज्यांना बॅच, टेस्ट सिरीज आणि बुक एकत्र घ्यायचं आहे ती ही बॅच सुद्धा घेऊ शकतात. आलं लक्षात? टेस्ट सिरीज सेपरेटली सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे, ती सुद्धा ज्यांना परचेस करायची ते करू शकतात. तर ही टेस्ट सिरीज सुद्धा आपण बॅचमध्ये टाकलेली आहे. ओके, तिसरी गोष्ट म्हणजे आपलं जे बुक आहे एस.जे. फार्माज बुक, तुम्हाला माहीत असेल DMERचे जसेच्या तसे स्क्रीनशॉट मी टाकलेले आहेत. खूप सारे प्रश्न या आपल्या बुकमधून सुद्धा आलेले आहेत. त्याचे 4ही ऑप्शन आपण बुकमध्ये जो प्रश्न असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याचे 4ही ऑप्शन आपण काय केलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यामुळं त्या 4 ऑप्शनमधून एखादा प्रश्न तुम्हाला येतोच, कारण की एक्सप्लेनेशनमधून सुद्धा प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात? हे बुक सुद्धा याच्यामध्ये ॲड आहे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे DMER असेल, DHS असेल किंवा कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, याच्या पेपरच्या PDF सगळ्या शिफ्टच्या DMERच्या 15च्या 15 शिफ्टच्या पेपरच्या PDF आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ते PDF तुम्ही रीड करू शकता. ओके, त्यानंतर बघा, मोस्ट एक्सपेक्टेड 500 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये ॲड केले. आपण त्याच्यामध्ये 10 टेस्ट अशा ॲड केल्या. प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न कोणते मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे, जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट एक्सपेक्टेड आहे, की जे पेपरमध्ये येऊ शकतात, त्याच्या 10 टेस्ट ॲड केलेल्या आहेत. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे ना, ही टॉपिक वाईज आहे वरची.
म्हणजे याच्यामध्ये टॉपिक तुम्ही घेतला की त्या टॉपिकवर तुम्हाला 50-100 प्रश्नाच्या टेस्ट तुम्हाला तिथं दिसून जातील. म्हणजे हे टेस्ट वेगळ्या आणि मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या टेस्ट वेगळ्या. ओके, त्याच्यानंतर PYQ जे DMERचे पेपर झाले होते 15 शिफ्टमध्ये, त्या प्रत्येक शिफ्टमधल्या 40-40 प्रश्नाच्या आपण टेस्टसुद्धा तयार केल्या आहेत. म्हणजे ओरिजिनल जे PYQs आहेत त्याच्यासुद्धा टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ते सुद्धा 600 प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. सोबतच जे टोटल सगळं होईल तुमचं तर ते 5000 प्रश्नांच्या वर आहे. खूप मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट एक्सपेक्टेड आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे मिळून 5000पेक्षा जास्त, मी कमी म्हणत नाही, 5000पेक्षा जास्त प्रश्न त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, आता ही जी बॅच आहे याची ओरिजिनल MRP ही 4999 रुपये आहे, 4999 रुपये. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी ही जी ऑफर आहे तर 2999 रुपयामध्ये तुम्हाला काय करत आहे, देत आहे. ओके, तर याच्या आता मी जे बोलत आहे 62 ॲडमिशन जेव्हा मी व्हिडिओ चालू केला होता तेव्हा झाल्या होत्या. पूर्ण 100 विद्यार्थ्यांसाठी ही बॅच ऑटोमॅटिकली या लॉन्च ऑफरवर राहणार आहे. बहुतेक आता मी सांगतो तुम्हाला कमीत कमी 67-68 झालेल्या असतील सीट. म्हणजे असं वाटतं की 30-33 सीट अजून बाकी असतील तर तुम्ही तुमची ॲडमिशन घेऊ शकता. याची जी व्हॅलिडिटी आहे तर ती 1 वर्ष आहे. 365 दिवस तुम्ही कितीही टाईम टेस्ट सॉल्व्ह करू शकता, कितीही वेळा व्हिडिओ बघू शकता. ओके, आणि 1 वर्षापर्यंत तुम्हाला याची व्हॅलिडिटी राहणार आहे. ओके, आणि आता याच्यामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये राहणार आहे आणि लाईव्ह लेक्चर याच्यामध्ये डिस्कशनसाठी घेतल्या जातील. पण लाईव्ह लेक्चरचं असं असतं तुम्हाला टाईमवर ते काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, बघावं लागतील, कारण की त्याच्यानंतर ते एंड होऊन जाईल. ओके, म्हणून आपण काय केलं, हे रेकॉर्डेड स्वरूपात ठेवलं आणि लाईव्ह लेक्चर आपण कंडक्ट करणार आहे तेव्हा तुम्हाला जॉईन करून लाईव्ह लेक्चर करायचं आहे. याचं काही अल्टरनेटिव्ह असेल दुसरं तर मी तुम्हाला ते कळवतो आपल्या व्हिडिओद्वारे. आलं लक्षात? तर कोणा अजून तुमच्या विद्यार्थी मित्र असतील, मैत्रीण असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्यांनी जर अजून आपली बॅच घेतली नसेल तर तुम्ही त्यांना आपली लिंक शेअर करू शकता आपल्या व्हिडिओची, ॲज वेल ॲज आपल्या ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यांना बॅच परचेस करायचं सांगू शकता. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक वचन देतो मी तुम्हाला, सिलेबस हा TCSवर बेस आहे. TCSचा पूर्ण सिलेबस तर मी 100% कव्हर करणार आहे, बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत. म्हणजे ईच अँड एव्हरी बेसिक तुम्हाला समजावून सांगितलं जाईल मराठी भाषेमध्ये, आपल्या गावरानी भाषेमध्ये. ओके, त्याच्यामुळं पेपरमध्ये कसाही प्रश्न विचारला तर मी तुम्हाला शिकवत असतानाच सांगेल की पेपरमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारतात, असे ऑप्शन टाकतात, तर तुम्हाला हे त्याचं उत्तर लिहायचं आहे, अशा प्रकारचं तुम्हाला समजून सांगितलं जाईल प्रत्येक टॉपिकचं एक्सप्लेन करत असताना. सोबतच महत्त्वाचं म्हणजे एक विसरलो मी आता, हां, जरी MPSCनं एक्झाम घेतली, MPSC जो सिलेबस टाकेल तर तो टेक्निकल सिलेबस कव्हर करण्याची जबाबदारी मी घेतो. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.